हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फ्लुइड मेकॅनिकच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याविषयी पाहत होतो. तर त्यामध्ये आपण 4 प्रॉपर्टीज पाहिल्या. पहिली प्रॉपर्टी होती मास डेन्सिटी. तर मास डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याचं SI युनिट kg पर मीटर क्यूब. दुसरी प्रॉपर्टी होती वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच वेट डेन्सिटी. तर त्याचं SI युनिट न्यूटन पर मीटर क्यूब. तिसरी फ्लुइड प्रॉपर्टी होती स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज द रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी and its SI unit is meter cube per kg. And the fourth property is specific gravity. Specific gravity means density of liquid to the density of standard liquid. मग ती वेट डेन्सिटी तुम्ही घेऊ शकता किंवा मास डेन्सिटी तिथं घेऊ शकता. मास डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय मास डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड. अँड द स्टँडर्ड लिक्विड इज वॉटर अँड द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg पर मीटर क्यूब. अशी वेगवेगळी एक्झाम्पल पाहून आपण या 4 प्रॉपर्टीज, त्याची SI युनिट्स, त्या युनिटची कन्व्हर्जन, कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं, हे सगळं पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. तर या 4 प्रॉपर्टीज नंतर लिक्विडची किंवा फ्लुइडची एक महत्त्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे विस्कॉसिटी. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विस्कॉसिटी विषयी पाहणार आहे. तर पाहूया विस्कॉसिटी. विस्कॉसिटी पहिल्यांदा आपण विस्कॉसिटीची डेफिनेशन बघू. So what is mean by viscosity? So viscosity is the property of fluid by virtue of which it offers resistance. By virtue of it offers resistance to the motion of one layer, to the motion of one layer of fluid over the another layer. It is the property of fluid by virtue of which it offers resistance. It offers resistance to the motion of one layer of fluid to the other layer. म्हणजे काय? तर आता सपोज एखाद्या टँक मधलं वॉटर आहे किंवा रिव्हर मधलं वॉटर आहे. रिव्हर मध्ये सपोज वॉटर वाहते, तर आपण लेअर दाखवतो, म्हणजे लेअर कन्सिडर आपण करतो. तर या नदीच्या बरोबर जमिनीला जी लागून एक लेअर, त्याला चिटकून दुसरी लेअर, त्याच्यावर तिसरी लेअर, त्याच्यावर चौथी लेअर, काही ठराविक आपण थिकनेस घेतली असेल, त्या थिकनेसच्या लेअर आपण वॉटरच्या असतात असं अज्यूम करू. तर आता जमिनीच्या जी बरोबर चिटकून जी लेअर आहे त्याच्यामध्ये आणि या जमिनीमध्ये ॲडिजिव्ह फोर्स असतो, ॲडिजिव्ह फोर्स. त्यामुळे काय होतं, ही जमीन काय करणार, जमिनीची जी लेअर आहे ती काय करणार, वॉटरची जी सगळ्यात खालची लेअर आहे तिला चिटकून ठेवणार. म्हणजे वॉटरच्या सगळ्यात खालच्या लेअरची व्हेलॉसिटी किती असणार, स्पीड म्हणजे मोशन नसणार, कोणतीही मोशन नसणार. तर ती लेअर जमिनीला चिटकून राहिलेली असणार, बरोबर. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 असणार. मग त्याच्यावरची लेअर, आता ही वॉटरची लेअर आणि ही वॉटरची लेअर यांच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स असणार. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मोलिक्युल्स किंवा लिक्विड मोलिक्युल्स. मग तो फोर्स काय कमी असणार लिक्विडमध्ये. तर या लेअरची जी व्हेलॉसिटी आहे, या लेअरची जी व्हेलॉसिटी आहे त्याला त्याच्या बाजूच्या ज्या 2 लेअर आहेत, खालची आणि वरची लेअर, ती त्या लेअरला काय करणार, त्याचं स्पीड कमी करणार, म्हणजे त्याच्या मोशनला रेजिस्ट करणार, बरोबर. त्याच्या मोशनला विरोध करणार किंवा रेजिस्ट करणार. मग त्या प्रॉपर्टीला, त्या विरोध करण्याच्या प्रॉपर्टीला किंवा मोशनला रेजिस्ट करण्याच्या प्रॉपर्टीला विस्कॉसिटी असं म्हणायचं. सिंपल. विस्कॉसिटी म्हणजे काय, ही एक लेअर आहे, या लेअरला तिच्या शेजारची लेअर काय करते, मोशनला रेजिस्ट करते, म्हणजे स्पीड कमी, व्हेलॉसिटी कमी करायला बघते. ती समजा काही मोशन पळत असेल ती लेअर, तर त्याला त्याच्या खालची आणि वरची लेअर काय करणार, खेचणार. म्हणजे आपलं
समाजात, आपल्या समाजात कसं असतं, एखादा वर निघाला त्याला खेचायचं सवय असते, तसे आपल्याच याच लेअरच्या आजूबाजूचे त्या लेअरला खेचतात. त्यालाच, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी इज द डेफिनेशन, या ठिकाणी मी लिहितो डेफिनेशन, प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड by virtue of which it offers, by virtue of which it offers resistance to the motion of one layer of fluid, motion of one layer of fluid to the other layer, that is called as viscosity. The property of fluid by virtue of which it offers resistance to the motion of one layer of fluid to the other layer of fluid is called as viscosity. एक्झाम्पल इथं तुम्हाला समजतंय डायग्राम मधून. आता हे सगळं कशामुळे होतं, विस्कॉसिटी कशामुळे होते, कोहेजिव्ह फोर्समुळे. लिक्विड्समध्ये विस्कॉसिटी इज ड्यू टू एक कोहेजन मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मोलिक्युल्स. म्हणजे वॉटर आहे, तर वॉटरचा हा मोलिक्युल आणि हा मोलिक्युल यांच्यामध्ये काही अट्रॅक्शन असते. तर वॉटरचे दोन्ही मोलिक्युल असतील म्हणजे सिमिलर मोलिक्युल्स, तर हा मोलिक्युल पण वॉटरचा असेल, हा मोलिक्युल पण वॉटरचा असेल, तर त्या दोघांच्या मधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणायचं कोहेजन. आणि सपोज हा मोलिक्युल वॉटरचा आहे आणि हा मोलिक्युल समजा ग्लासचा आहे, ग्लास ही काचेची ट्यूब आहे सपोज, आणि त्यातला हा वॉटर मोलिक्युल आणि हा ग्लासचा मोलिक्युल यांच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्या अट्रॅक्शनला काय म्हणायचं, ॲडेजन. बट विस्कॉसिटी इज ड्यू टू कोहेजन. कारण आपण विस्कॉसिटी प्रॉपर्टी कशाला म्हटले, फ्लुइडची एक लेअर दुसऱ्या लेअरला रेजिस्ट करते. म्हणजे दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तर ती रेजिस्ट करणार. म्हणजे दोघांच्या मध्ये कोहेजन असेल तर एक लेअर दुसऱ्या लेअरला पकडून धरणार, म्हणजे अट्रॅक्ट करून ठेवणार. त्याला म्हणायचं विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटी कशामुळे असते, ड्यू टू कोहेजन इन लिक्विड्समध्ये कोहेजनमुळे विस्कॉसिटी असते. तेच गॅसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर गॅसेसमध्ये मोलिक्युलर मोमेंटम चेंज, इन गॅसेसमध्ये मोलिक्युलर मोमेंटम म्हणजे एका मोलिक्युल करून दुसऱ्या मोलिक्युलकडे मोलिक्युलर मोमेंटम चेंज झाल्यामुळं गॅसेसमध्ये विस्कॉसिटी प्रॉपर्टी असते. ओके, सो दिस इज अबाउट विस्कॉसिटी. नाउ देर इज वन लॉ, दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर आपण तो लॉ आता पाहायचा आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटननं बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केले. आता हे लॉ कुठून निघतात, लॉ काही न्यूटनला जन्मताच असे वरून पडलेले का डोक्यामध्ये, नाही. लॉ कुठून येतात, बाय ऑब्झर्वेशन ऑफ नेचरचं ऑब्झर्वेशन करून, नेचरमध्ये घडणाऱ्या इव्हेंट्सचं. नेचरमध्ये प्रत्येक क्षणाला अगणित इव्हेंट घडत आहेत, प्रत्येक क्षणाला. इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणलं तरी चालेल. फ्रॅक्शन ऑफ सेकंडला अगणित न मोजता येण्याजोगे इव्हेंट घडत आहेत. आपलं हे लेक्चर चाललंय, हा सुद्धा एक इव्हेंट आहे, नेचरचाच इव्हेंट आहे समजा. नेचरमध्ये असे कितीतरी इव्हेंट प्रत्येक क्षणाला चालू आहेत. त्या इव्हेंटचं ऑब्झर्वेशन करून काही स्टेटमेंट म्हणजे शास्त्रज्ञ काय करतात, सायंटिस्ट स्टेटमेंट तयार करतात, जे सगळीकडे लागू होईल असं स्टेटमेंट असतं. त्यालाच आपण लॉस म्हणतो. न्यूटननं बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलं, फोर्समध्ये भरपूर काम केलं. म्हणून न्यूटनचे 3 लॉ आहेत बघा. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन,
तसं न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी एक आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग सुद्धा एक, थर्मल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही गेला तिकडे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग तो सुद्धा आहे. म्हणजे न्यूटननं बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलं. आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पाहायचं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तर त्याचं स्टेटमेंट पहा आधी. स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट, तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटननं काय जे काय ऑब्झर्व केलं असेल, फ्लुइडला ऑब्झर्व केलं असेल, वाहणाऱ्या फ्लुइडला काही जे काय ऑब्झर्व केलं असेल त्याच्यावरून न्यूटननं स्टेटमेंट काय तयार केलं, एक न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं एक स्टेटमेंट तयार केलं. ते काय, तर द शियर स्ट्रेस ऑन अ लिक्विड, द शियर स्ट्रेस ऑन अ लिक्विड or fluid element, the shear stress on a fluid element layer, the shear stress on a fluid element layer is directly proportional to directly proportional to the rate of shear strain, the rate of shear strain. न्यूटनचा लॉ काय सांगतो, द शियर स्ट्रेस ऑन अ फ्लुइड एलिमेंट लेअर, म्हणजे फ्लुइडच्या एखाद्या लेअरवर लागलेला शियर स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाबरोबर असतो, द रेट ऑफ शियर स्ट्रेन, द रेट ऑफ शियर स्ट्रेन, द रेट ऑफ शियर स्ट्रेन. आता शियर स्ट्रेस म्हणजे काय, तर टाऊ, आपण टाऊ न दाखवतो शियर स्ट्रेस टाऊ. आणि शियर स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन अँगल. म्हणजे सपोज सुरुवातीला अशी साईड आहे आणि अँगल जर शियर स्ट्रेसमुळं असा चेंज झाला तर हा चेंज झालेला अँगल म्हणजे शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेन, मग शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन, रेट ऑफ शियर स्ट्रेन किंवा रेट ऑफ शियर स्ट्रेन. मग आता सपोज हा चेंज झालेला अँगल काय असतो, डी थिटा. अँगल चेंज झालेला काय असतो, डी थिटा. डी म्हणजे चेंज झालेला स्मॉल अँगल, डी थिटा म्हणजे चेंज झालेला अँगल. रेट म्हणजे काय, रेट, तर ज्या ज्या गोष्टी पुढे रेट लागतं, रेट ऑफ शियर स्ट्रेन, रेट ऑफ स्ट्रेस किंवा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, असं जिथं जिथं तुम्हाला येईल तिथं रेट म्हणजे काय, डिवायडेड बाय टाइम करायचं, डिवायडेड बाय चेंज इन टाइम करायचं. मग रेट ऑफ शियर स्ट्रेन काय असणार आहे, डी थिटा. शियर स्ट्रेन काय आहे, डी थिटा. आणि रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम म्हणजे डी थिटा बाय डी टी. आता डिस्प्लेसमेंट सपोज dx आहे, डिस्प्लेसमेंट dx आहे, म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट काय आहे, dx. चेंज इन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इथून समजा इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झाली, मग ही dx एवढी झाली. मग रेट ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, मग रेट आले की काय, टाइमने डिवाइड करायचं. सपोज व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी आधी इथं v होती, इथं dv एवढी चेंज झाली, मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे dv बाय dt. असं रेट म्हणले काय करायचं, टाइमने डिवाइड करायचं dt. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण हा लॉ, न्यूटनचे जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर त्यासाठी मी कन्सिडर करतो आता. तर न्यूटननं काय सांगितलंय, एखाद्या फ्लुइड इलेमेंटवर शियर स्ट्रेस असेल तो इक्वल कशाबरोबर असतो, रेट ऑफ शियर स्ट्रेन याला प्रोपोर्शनल असतो असं सांगितलं. आता मी एक सरफेस घेतो, हा एक सरफेस आहे, फिक्स्ड सरफेस, म्हणजे सपोज जमीन असेल किंवा एखादा कंटेनर असेल त्याचा हा सरफेस आहे. आणि त्याच्यावर सपोज ही एक मुव्हिंग प्लेट आहे,
इथपर्यंत पाणी आहे, इथपर्यंत पाणी आहे, इथपर्यंत पाणी आहे. याच्या खाली हा पाण्याचा सरफेस आहे वरचा, त्याच्यावर ही प्लेट आहे सपोज, मुव्हिंग प्लेट, आणि ही व्हेलॉसिटी व्ही, यू एवढ्या व्हेलॉसिटीनं, कॅपिटल यू एवढ्या व्हेलॉसिटीनं ही प्लेट पुढे चालली सपोज पाण्याच्या सरफेसवर. हे पाणी आहे. तर पाणी आता पूर्ण सगळे असे डॉटेड लाईन दाखवण्यापेक्षा सरळ असं दाखवतात, पाणी असं पण दाखवतात, किंवा सगळ्या डॉटेड लाईन असं पण दाखवतात. तर मी माझी अशी दाखवण्याची पद्धत आहे. तर त्याच्यावर ही प्लेट आहे, ही मूव्ह होते पुढं. तर मूव्ह झाल्यामुळं काय होते, प्लेट पाण्याच्या वरच्या सरफेसवर अशी पुढं पुढं मूव्ह होते. म्हणजे ती काय करते, पाण्यावर शिअर फोर्स अप्लाय करते, शिअर फोर्स. बरोबर, कारण शिअर फोर्स कसा असतो, सरफेसला पॅरलल. पाण्याचा हा सरफेस आहे, त्याला शिअर फोर्स पॅरलल, कारण ही प्लेट वर अशी पुढे चालली, त्यामुळे ती काय करणार, शिअर फोर्स अप्लाय करणार पाण्यावर, शिअर फोर्स. म्हणजे इथं काय असणार, शिअर फोर्स एफ. मग तो फोर्स डिवायडेड बाय सरफेस एरिया म्हणजे काय असणार, शिअर स्ट्रेस टाऊ. फोर्स डिवायडेड बाय त्या प्लेटचा सरफेस एरिया म्हणजे असणार शिअर स्ट्रेस. आता यामुळे काय होतंय, तर इथला मी एक पॉइंट घेतला, सपोज मी इथला पॉइंट घेतला, इथला पॉइंट घेतला, स्ट्रेट लाईन पाहिजे. पण मेकॅनिकल इंजिनियर असल्यासारखं आपलं ड्रॉइंग पाहिजे. तर इथला एक पॉइंट मी घेतला, इथला पॉइंट मी घेतला. आता ही टोटल थिकनेस आहे, म्हणजे टोटल जी ही डेप्थ आहे ती आहे कॅपिटल वाय. ही टोटल डेप्थ किती आहे, म्हणजे सरफेस पासून पाणी किती उंच आहे, कॅपिटल वाय. आता सपोज आपल्याला माहित आहे विस्कॉसिटीमुळे काय होतं, इथल्या लेअरची इथली व्हेलॉसिटी काय असणार, 0. खालच्या जे स्टेशनरी सरफेस आहे त्याला लागून जी लेअर आहे त्याची व्हेलॉसिटी असणार 0. थोडंसं वर आलं व्हेलॉसिटी वाढणार, थोडंसं अजून वर आलं व्हेलॉसिटी वाढणार, थोडंसं वर आलं व्हेलॉसिटी वाढणार, अजून थोडंसं वर गेलं इकडं व्हेलॉसिटी वाढणार. अशी व्हेलॉसिटी वाढत 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 किती होणार, या यू एवढी जी प्लेट जी व्हेलॉसिटी आहे. आता प्लेटला चिटकून जी वॉटरची लेअर आहे ती काय होणार, प्लेटची जेवढं स्पीड आहे, जेवढी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीनं वरची पाण्याची लेअर वाहणार, लिक्विडची लेअर. आणि खालची लेअर स्टेशनरी आहे, जमीन स्टेशनरी आहे, मग त्याला लागून जी लिक्विडची लेअर असेल, फ्लुइडची लेअर असेल ती काय असणार, स्टेशनरीच असणार, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 असणार. आणि प्लेटला लागून जी लेअर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असणार, प्लेट एवढी असणार, सिंपल. आणि मध्ये काय होणार, व्हेलॉसिटी इकडून 0 कडून वाढत 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 प्लेट एवढी होणार. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी अशी आपण दाखवू शकतो, अशी सुरुवातीला 0, त्यानंतर थोडी वाढली, थोडी वाढली, थोडी वाढली, थोडी वाढली, थोडी वाढली, आणि इथं पूर्ण यू एवढी झाली. ओके, तर इथं मी याला लाईन ड्रॉ करतोय. ओके, असं होईल, असं होईल. आता त्यातली मी ही एक व्हेलॉसिटी घेतली, इथली ही लेअर मी घेतो आता स्टडीसाठी. तर या लेअरचं डिस्टन्स आहे सपोज स्मॉल वाय, या लेअरचं डिस्टन्स किती आहे, स्मॉल वाय, या लेअरचं डिस्टन्स आहे स्मॉल वाय. या लेअरचं डिस्टन्स आहे स्मॉल वाय. आता याची व्हेलॉसिटी सपोज आहे यू, स्मॉल यू. या लेअरची व्हेलॉसिटी आहे स्मॉल यू. आता मी अजून एक लेअर वर गेलो, म्हणजे डी वाय एवढ्या डिस्टन्सवर मी गेलो, अजून एक लेअर मी वर गेलो, त्याचं डिस्टन्स आहे सपोज डी वाय. मग त्याची व्हेलॉसिटी काय होईल, आता ही एवढी व्हेलॉसिटी इथपर्यंत काय असणार, यू एवढीच असणार, यू प्लस ही पुढं वाढली किती, डी यू. डी यू एवढी व्हेलॉसिटी पुढं वाढली, एवढी किती असणार, ही यू आहे तर ही यू असणार, आणि ही वाढली किती, डी यू. मग हा अँगल जो आहे हा डी थिटा एवढा अँगल आहे, म्हणजे हा अँगल घेऊ, हा चेंज झालेला अँगल हा डी थिटा.
मग हा पण काय असणार डी थिटा, बरोबर, सिमिलर अँगल आहे डी थिटा. आता हे मी जरा मोठं करतो, हा रेक्टँगल आहे, आम्ही इकडं जरा मोठा करतो. तर काय होईल बघा, हा इथलं जे आहे ते मी इथं काढतोय. कसं आहे बघा, हे असं आहे, राईट. हे एवढं इथं आहे असं. तर हे काय किती आहे डी वाय, हे डी वाय, हे आहे डी वाय, बरोबर. म्हणजे हे पण काय असणार डी वाय. ओके. त्यानंतर हे किती आहे यू. आता ही व्हेलॉसिटी आहे, मला काय पाहिजे डिस्टन्स पाहिजे. ते कसं काढणार, तर व्हेलॉसिटी काय असते डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. मग डिस्प्लेसमेंट सपोज एक्स घेतो मी, एक्स डिवायडेड बाय चेंज इन टाइम, म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट बाय चेंज इन टाइम. व्हेलॉसिटी काय असते चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चेंज इन टाइम. ओके. मग हे चेंज इन व्हेलॉसिटी त्याचं झालं. आणि व्हेलॉसिटी काय असते डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. तर हे सपोज एक्स आहे, तर एक्स किती येणार याच्यावरून, टी इकडे घेतलं काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे एक्स काय येणार यू इंटू टी. तर हे काय येणार यू इंटू, हे डिस्टन्स किती येणार यू इंटू टी, यू इंटू टी. कारण हे काय व्हेलॉसिटी यू, पण मला डिस्टन्स पाहिजे. मग डिस्टन्स कसं काढणार, तर व्हेलॉसिटी काय असते डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार व्हेलॉसिटी इंटू टाइम, ते इथं लिहिलं. ओके. आता हे टोटल किती आहे यू प्लस डी यू, हे टोटल किती आहे ही व्हेलॉसिटी यू प्लस डी यू. मग त्याच्यावरून डिस्टन्स काय येणार, तर व्हेलॉसिटी आहे यू प्लस डी यू इज इक्वल टू डिस्टन्स सपोज मी डी एक्स घेतलं डिवायडेड बाय डी टी, यामध्ये चेंज आहे त्यामुळं डी एक्स बाय डी टी. मग काय येणार डी एक्स इज इक्वल टू काय येईल यू प्लस डी यू इंटू डी टी, यू प्लस डी यू इंटू डी टी. ओके. तर इथं चेंज इन टाईमच घ्या यू इंटू डी टी, चेंज इन टाईम घ्यायला पाहिजे यू इंटू डी टी. तर हे यू इंटू डी टी. ओके. डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाइम, सो डी टी, इथं सुद्धा डी टी आहे. तर हे डिस्टन्स किती आलं, हे डिस्टन्स यू प्लस डी यू इंटू डी टी, यू प्लस डी यू इंटू डी टी, हे आलं टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स एवढं आलं यू प्लस डी यू इंटू डी टी. आता हे किती आहे, हे डी यू एवढं आहे डी यू, मग त्याचं डिस्टन्स किती येईल एवढंच, हे एवढं डिस्टन्स, तर डी यू इंटू डी टी, डी यू इंटू डी टी. कारण डी यू इज इक्वल टू काय येणार डी एक्स बाय डी टी, मग डी एक्स काय येणार डी यू इंटू डी टी. ओके. ते तिथं मांडलं, सगळी डिस्टन्स आपल्याला मिळाली. आणि हा अँगल किती आहे डी थिटा, हा अँगल आहे डी थिटा. ओके. आता बघूया पुढे डेरिवेशन. डायग्रॅम तुम्हाला समजली असेल, परत एकदा डायग्रॅम सांगतो. ही एक लेअर मी घेतली, त्याची व्हेलॉसिटी यू असं कन्सिडर केलं, वाय एवढ्या डिस्टन्सवर ही एक लेअर आहे, त्याची व्हेलॉसिटी मी यू कन्सिडर केली. आता त्याच्यावरची मी लेअर घेतली एक डी वाय या डिस्टन्सवरची एक लेअर घेतली, त्याची व्हेलॉसिटी यू प्लस डी यू, म्हणजे पहिली यू आणि त्यात प्लस वाढलेली किती डी यू, ही टोटल यू प्लस डी यू अशी व्हेलॉसिटी वाढली. आता हे मी इकडे घेतोय, फक्त तिथं मला काय पाहिजे डिस्टन्स पाहिजे. इकडं आहेत व्हेलॉसिटी डायग्रॅममध्ये, पण मला इकडे डिस्टन्स पाहिजे. मग डिस्टन्स कशी काढली, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते डिस्टन्स डिवायडेड बाय रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय चेंज इन टाइम. त्याच्यावरून ही सगळी डिस्टन्स मी काढली. ओके. आता पुढे बघा, अँगल आहे डी थिटा. तर या ट्रायंगलवरून हा ट्रायंगल कन्सिडर करा एवढाच, याच्यावरून टॅन थिटा काय असेल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्यावरून टॅन थिटा टॅन डी थिटा काय असेल, टॅन डी थिटा काय असेल, काय असणार टॅन थिटा काय असतं समोरची बाजू डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड. व्हॉट इज अपोजिट साइड डी यू इंटू डी टी, अपोजिट साइड इज डी यू डिवायडेड बाय डी टी.
सॉरी du into dt, du into dt, opposite side, and adjacent side dy, this is also dy, so divided by dy. Okay, tan theta is equal to काय आहे ना, tan d theta du by dt, opposite side divided by adjacent side, du into dt by dy. Now tan theta हे d theta एकदम स्मॉल असते, d theta ची व्हॅल्यूच एकदम स्मॉल असते, त्यामुळे d theta आणि tan d theta हे जवळजवळ इक्वल असते, त्यामुळे tan d theta च्या जागेवर मी डायरेक्ट d theta असं लिहितो, कारण ते जवळजवळ इक्वल असतं, कारण tan theta एकदम व्हेरी स्मॉल व्हॅल्यू असल्यामुळं ते जवळजवळ इक्वल असते. Therefore tan d theta is equal to d theta. Now d theta is equal to du by dy into dt. हे du by dy into dt. ओके, आता मी dt इकडे आणलं, d theta by dt is equal to राहिले काय, du by dy. आता हे d theta by dt आठवून बघा कशाला घेतलं म्हणलेलं आपण, रेट ऑफ शिअर स्ट्रेन. डी थिटा काय आहे, शिअर स्ट्रेन, आणि रेट म्हणजे काय, त्याला टाइमने डिवाइड करायचं, डी थिटा बाय डी टी, रेट ऑफ शिअर स्ट्रेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिअर स्ट्रेस. म्हणजे आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर स्ट्रेन. बरोबर, शिअर स्ट्रेस टाउन डिनोट करायचा, आणि रेट ऑफ शिअर स्ट्रेन इथं आपण काढून दाखवला, डी थिटा बाय डी टी. मग डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू काय आहे, डी यू बाय डी वाय. डी यू बाय डी वाय म्हणजे डी यू काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी, आणि डी वाय काय आहे, चेंज इन विड्थ किंवा चेंज इन डेप्थ किंवा चेंज इन थिकनेस ऑफ लेअर. याला थिकनेस ऑफ लेअर म्हणायचं, डी वायला चेंज इन थिकनेस ऑफ लेअर. ओके, मग ही व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन थिकनेस ऑफ लेअर, त्यालाच म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. यालाच म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि याला काय म्हणायचं, रेट ऑफ शिअर स्ट्रेन, रेट ऑफ शिअर स्ट्रेन. रेट ऑफ शिअर स्ट्रेन इज इक्वल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मग इथं आपण डी थिटा बाय डी टीच्या जागेवर डी यू बाय डी वाय सुद्धा लिहू शकतो. बरोबर, कारण दोन्ही इक्वल आहे, डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू डी यू बाय डी वाय. त्यामुळे मी इथं टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी यू बाय डी वाय. म्हणजे टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शिअर स्ट्रेन, ऑल्सो टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. हा व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. आता आपल्याला माहित आहे मॅथमॅटिक्समध्ये जिथं प्रपोर्शनॅलिटी साईन येतं तिथं आपल्याला इक्वल घ्यायला लागतं पुढं. मग इक्वल घेताना काय करायला लागतं, एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपल्याला घ्यायला लागतो. मग टाऊ इज इक्वल टू काय होणार, टाऊ इज इक्वल टू साईन घेतलं की एक कॉन्स्टंट इथं ऍड करायला हवा, तो मी म्यू असा घेतला, म्यू हा कॉन्स्टंट घेतला इंटू हे डी यू बाय डी वाय. सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी वाय, वेअर म्यू इज constant of proportionality, constant of proportionality, constant of proportionality. त्यालाच असं म्हणतात डायनॅमिक विस्कॉसिटी, त्यालाच म्हणतात डायनॅमिक विस्कॉसिटी. विस्कॉसिटी, डायनॅमिक विस्कॉसिटी. ओके, म्यूला काय म्हणायचं, डायनॅमिक विस्कॉसिटी, किंवाच याला काय म्हणतात, component of viscosity. Okay, component of viscosity or coefficient of viscosity, coefficient of viscosity, coefficient of viscosity. डायनॅमिक विस्कॉसिटी हा विस्कॉसिटीचा एक टाईप आहे, विस्कॉसिटीचा एक टाईप आहे डायनॅमिक विस्कॉसिटी, आणि दुसरा टाईप असतो कायनेमॅटिक विस्कॉसिटी. तर या दोन टाईप विषयी आता आपण पाहणार आहे. तर हे होतं डेरिव्हेशन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं स्टेटमेंट आहे, शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शिअर स्ट्रेन, आणि त्याचा फॉर्म्युला आपण असा डिराईव्ह करून हा फॉर्म्युला आला, टाऊ इज इक्वल टू म्यू इंटू डी यू बाय डी वाय.
त्यातल्या टाऊला म्हणायचं शिअर स्ट्रेस. कोणाला काय म्हणायचं ते माहीत पाहिजे. टाऊला म्हणायचं शिअर स्ट्रेस, म्यूला म्हणायचं डायनॅमिक विस्कॉसिटी. डायनॅमिक विस्कॉसिटी याची युनिट काय वगैरे ते आपण नंतर पाहू. आणि याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता यातल्या डीयूला म्हणायचं चेंज इन व्हेलॉसिटी आणि डीवायला म्हणायचं चेंज इन थिकनेस ऑफ लेअर. ओके, ते पण लिहितो मी. डीयूला काय म्हणायचं चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड लेअर आणि डीवाय इज अ चेंज इन थिकनेस ऑफ लेअर. चेंज इन थिकनेस ऑफ लेअर. ओके, तर चेंज इन व्हेलॉसिटी कशामध्ये असणार मीटर पर सेकंद मध्ये. चेंज इन थिकनेस ऑफ लेअर मीटर मध्ये असणार. हा शिअर स्ट्रेस जो आहे तो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये असणार. स्ट्रेसचं युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता याचं युनिट काय येणार ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघू डायनॅमिक विस्कॉसिटीमध्ये. तर आता विस्कॉसिटीचे दोन टाईप आहेत. विस्कॉसिटी म्हणजे काय परत एकदा सांगतो. द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच इट ऑफर्स रेजिस्टन्स टू द मोशन ऑफ वन लेअर टू द अदर लेअर. ओके, आता टाइप्स. देर आर टू टाइप्स ऑफ viscosity. One is dynamic viscosity and second is kinematic viscosity. So let us first see what is dynamic viscosity. So first type of viscosity is dynamic viscosity. Dynamic viscosity. तर आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे टाव इज इक्वल टू म्यू इंटू डी यू बाय डी वाय. यातल्या म्यूला आपण डायनॅमिक विस्कॉसिटी असं म्हटलेलं आणि हे काय व्हेलॉसिटी ग्रेडियंट किंवा त्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ शिअर स्ट्रेन. ओके, मग मी याच्यावरून म्यू इज इक्वल टू काय येणार म्यू जर इकडे ठेवलं आणि डी यू बाय डी वाय इकडे आणलं तर ते टावला डिवाइड होणार. म्हणजे म्यू इज इक्वल टू काय येणार टाऊ डिवायडेड बाय डी यू बाय डी वाय. म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय डी यू बाय डी वाय. ओके, मग याच्यावरून विस्कॉसिटीची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो डायनॅमिक विस्कॉसिटीची. आता ही व्हॅल्यू जर मी 1 केली 1 ही व्हॅल्यू मी 1 म्हणजे युनिट घेतली 1 युनिट तर म्यू इज इक्वल टू काय येईल टाऊ. म्हणजे रेट ऑफ शिअर स्ट्रेन 1 युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन जर प्रोड्यूस करायचा असेल हा 1 युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जर प्रोड्यूस करायचा असेल तर लागणाऱ्या शिअर स्ट्रेसलाच काय म्हणायचं डायनॅमिक विस्कॉसिटी. 1 युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन प्रोड्यूस करण्यासाठी लागणाऱ्या शिअर स्ट्रेसलाच डायनॅमिक विस्कॉसिटी असं म्हणायचं. सिंपल. So what is dynamic viscosity? The shear stress required definition. The shear stress required to produce unit rate of shear strain. Unit rate of shear strain. युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन. युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन प्रोड्यूस करायसाठी म्हणजे डी यू बाय डी वाय 1 युनिट प्रोड्यूस करायचं असेल तर त्यासाठी लागणारा शिअर स्ट्रेस म्हणजेच डायनॅमिक विस्कॉसिटी. ओके, आणि त्यासाठी फॉर्म्युला हा आहे म्यू इज इक्वल टू डायनॅमिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय शिअर स्ट्रेस डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट किंवा शिअर स्ट्रेस डिवायडेड बाय रेट ऑफ शिअर स्ट्रेन. ओके, आता याच्यावरून युनिट काय असेल डायनॅमिक विस्कॉसिटीचं एसआय युनिट काय असणार तर ते या फॉर्म्युल्यावरून आपण काढू. तर टाऊचं युनिट आपल्याला माहित आहे. टाऊचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. टाऊचं युनिट काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय ही आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद
डिवायडेड बाय हे आहे dy म्हणजे थिकनेसला युनिट काय मीटर ओके. तर मीटर डिवायडेड बाय हे 1. आता हे खालच्या खाली उलट केलं तर काय होईल वर इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय हे मीटर पर सेकंद इंटू होणार आहे 1 डिवायडेड बाय मीटर. हे 1 डिवायडेड बाय इथलं येतं मीटर कॅन्सल राहिलं 1 डिवायडेड बाय सेकंद. ते वर नेलं तर काय होईल सेकंद वर जाईल 1 खाली येईल. ओके म्हणजे असं होईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे वरचं आणि हे 1 डिवायडेड बाय सेकंद आहे ते वर गेलं की सेकंद डिवायडेड बाय 1 म्हणजे विस्कॉसिटीचं युनिट काय झालं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. दिस इज द SI unit of dynamic viscosity is Newton second per meter square. Okay, this is the SI unit of dynamic viscosity. आता डायनॅमिक विस्कॉसिटीचं CGS युनिट एक असते CGS युनिट तर ते असतं पॉइज. द CGS युनिट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटीचं SI युनिट असतं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. पण डायनॅमिक विस्कॉसिटीचं CGS युनिट म्हणजे काय सेंटीमीटर ग्रॅम सेकंद त्याच्यामधलं जे युनिट आहे ते असतं पॉइज हे युनिट आहे. तर 1 पॉइज इज इक्वल टू काय असतं 1 पॉइज इज इक्वल टू 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. 1 पॉइज इज इक्वल टू असतं 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. म्हणजे समजा तुम्हाला डायनॅमिक विस्कॉसिटी 10 पॉइज दिली असेल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पॉइजमध्ये देणार विस्कॉसिटी मग 10 पॉइज दिली असेल तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये ती किती येणार आपल्याला फॉर्म्युलामध्ये कशामध्ये पाहिजे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये पाहिजे. जो डायनॅमिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du बाय dy यात म्यू कशामध्ये पाहिजे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. मग दिलेलं असणार पॉइजमध्ये तर ते न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये कसं कन्वर्ट करणार तर 10 पॉइज दिलं असेल तर 10 इंटू 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. 10 इंटू 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे येणार न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हे किती येईल 1. समजा 25 पॉइज दिले 25 पॉइज तर ते न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये किती येणार 25 इंटू 0.1 म्हणजे 2.5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. ओके 2.5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. तर असं तुम्ही पॉइजचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करू शकता. हे युनिट कन्व्हर्जन सगळ्यात मेन आहे हे जमलं पाहिजे. ओके अजून एक युनिट असते सेंटीपॉइज. आता पॉइज त्याच्यापेक्षा लहान युनिट काय सेंटीपॉइज. तर सेंटीपॉइज कसं पहा सेंटीपॉइज असेल तर कसं कन्वर्ट करायचं तर 1 सेंटीपॉइज इज इक्वल टू 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. 1 सेंटीपॉइज इज इक्वल टू 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. म्हणजे एक पॉइज बरोबर किती 100 सेंटीपॉइज. जसं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं तसं एक पॉइज बरोबर 100 सेंटीपॉइज. तर 1 सेंटीपॉइज किती येईल 1 डिवायडेड बाय 100 पॉइज म्हणजे 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. तर 1 सेंटीपॉइज बरोबर असतं 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. मग 10 सेंटीपॉइज दिला असेल तर 10 इंटू 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. 1000 सेंटीपॉइज दिला असेल तर 1000 गुणिले 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. तर असं डायनॅमिक विस्कॉसिटीचं युनिट आहे. डायनॅमिक विस्कॉसिटीचं लक्षात काय ठेवायचं डेफिनेशन शिअर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रेट ऑफ शिअर स्ट्रेन. फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू टाऊ डिवायडेड बाय du बाय dy किंवा टाऊ इज इक्वल टू सरळ म्यू इंटू du बाय dy हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी भरपूर आहे. त्यानंतर SI युनिट न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर
आणि CGS युनिट आहे पॉईज. तर एक पॉईज बरोबर किती 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि त्याचं कन्व्हर्जन कशी करायची ते आलं पाहिजे. आणि 1 सेंटीपॉईज इज इक्वल टू असतं एवढं 0.001 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. त्याची कन्व्हर्जन तुम्हाला जमली पाहिजे. तर ही होती डायनॅमिक विस्कॉसिटी. नाव द नेक्स्ट सेकंड टाइप इज कायनेमॅटिक विस्कॉसिटी. कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज व्हेरी सिम्पल. मास जर कन्सिडर केलं, मास विस्कॉसिटीमध्ये जर लिक्विडचं मास कन्सिडर केलं तर त्याला म्हणायचं कायनेमॅटिक विस्कॉसिटी. ओके, तर सेकंड टाईप म्हणजेच मास डेन्सिटी आपण कन्सिडर करणार आहे त्यामध्ये. तर सेकंड टाईप आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी. कायनेमॅटिक विस्कॉसिटी. What is kinematic viscosity? Kinematic viscosity is definition. The kinematic viscosity is the ratio of dynamic viscosity to the mass density of liquid. The ratio of dynamic viscosity to the mass density of liquid. To the mass density of liquid किंवा फ्लुइड. मास डेन्सिटी ऑफ लिक्विड और फ्लुइड. ओके, तर कायनेमॅटिक विस्कॉसिटी काय आहे? द रेशिओ ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी टू द मास डेन्सिटी. आता ही दाखवतात कशानं? न्यू. याला साइन आहे न्यू. स्मॉल व्ही सारखं साइन आहे न्यू. स्मॉल व्ही सारखं न्यू साइन आहे. फक्त ही साइड आहे थोडी कर्व काढायची आणि वरून मोडायची. कर्व मोडायचं. ओके, स्मॉल व्ही काढायचं, फक्त ही कर्व काढायचं जरा आणि मोडायची. न्यू. न्यू म्हणायचं. न्यू. 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 KNU. न्यू. आता हे ग्रीक लेटर आहे. ओके, तर न्यू इज इक्वल टू डायनॅमिक विस्कॉसिटी. डायनॅमिक विस्कॉसिटी डिवायडेड बाय मास डेन्सिटी. डिवायडेड बाय मास डेन्सिटी. तर डायनॅमिक विस्कॉसिटी कशाने दाखवतात? म्यू. आणि मास डेन्सिटी रो. म्हणजे न्यू इज इक्वल टू काय येणार? म्यू डिवायडेड बाय रो. आता युनिट काय येणार? हा झाला फॉर्म्युला, कायनेमॅटिक विस्कॉसिटीचा फॉर्म्युला. हा लक्षात ठेवायचा आहे. डेफिनेशन फॉर्म्युला. SI युनिट काय येणार? SI युनिट काय असेल? म्यूचा SI युनिट आपल्याला माहित आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय डेन्सिटी. मास डेन्सिटीचा SI युनिट kg पर मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब. आता या न्यूटनचं आपल्याला माहित आहे 1 न्यूटन बरोबर किती असतं? 1 न्यूटन बरोबर kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. न्यूटन म्हणजेच काय असतं? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. ते इथं टाकायला लागेल तर ते kg कॅन्सल होईल. बरोबर. मग आता पुढं लिहितो मी. न्यूटनच्या जागेवर काय लिहायचं? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू हे 1 डिवायडेड बाय इंटू हे सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. न्यूटनच्या जागेवर फक्त काय झालं? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि हे राहिलेलं सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर लिहिलं. डिवायडेड बाय kg पर मीटर क्यूब. आता हे kg कॅन्सल होईल कारण हे वर आहे, दोन्ही वर आहे, कॅन्सल होईल. 1 मीटर कॅन्सल होईल, 1 सेकंद कॅन्सल होईल. राहिलं काय? शिल्लक काय राहिलं? यातलं मीटर, यातलं 1 मीटर शिल्लक राहिले. ते मीटर या मीटर क्यूब मधल्या 1ला संपेल. मग इथं राहिले मीटर स्क्वेअर आणि इथं डिवायडेड बाय सेकंद राहिले. म्हणजे इथं 1 डिवायडेड बाय सेकंद आहे आणि खाली 1 डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर आहे. 1 डिवायडेड बाय सेकंद, इथं 1 डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. म्हणजे काय होईल? आता हे अजून सिम्पल करतो मी. हे न घालवण्यापेक्षा मी अजून पुढची एक स्टेप करतो म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. पुढची स्टेप अजून करतो. तर न्यूटनच्या जागेवर मी काय लिहिले? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू यातलं राहिलं सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg पर मीटर क्यूब. आता हे kg पर मीटर क्यूब आहे. हे वर जर आणलं तर काय उलट लिहायला लागेल. म्हणजे कसं? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर हे आहे तसं इंटू सेकंड डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर इंटू काय होईल? मीटर क्यूब डिवायडेड बाय kg. आता घालवा सगळं एकामेकाला.
हे मीटर स्क्वेअर, 1 मीटर स्क्वेअर गेलं म्हणजे फक्त मीटर राहिलं, इथं फक्त मीटर राहिलं. हे केजी गेलं, 1 सेकंद गेलं, सेकंद राहिलं. म्हणजे वर काय राहिलं फक्त मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर, आणि डिवायडेड बाय राहिलं हे सेकंद म्हणजे काय राहिलं मीटर स्क्वेअर पर सेकंद. तर SI युनिट काय आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटीचं? मीटर स्क्वेअर पर सेकंद. द SI युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज मीटर स्क्वेअर पर सेकंद. CGS मध्ये काय असतं? सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. CGS युनिट सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. SI युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग 1 सेंटीमीटर, आता कन्व्हर्जन सांगतो, कन्व्हर्जन तुम्हाला दाखवतो. युनिट कन्व्हर्जन. तर SI युनिट आपल्याला माहित आहे मीटर स्क्वेअर पर सेकंद. कायनेमॅटिक विस्कॉसिटीचं SI युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंद, आणि CGS युनिट असतं सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. किंवा अजून एक CGS युनिट असतं स्टोक. जसं डायनॅमिक विस्कॉसिटीला पॉईज युनिट होतं, पॉईज, तसं कायनेमॅटिक विस्कॉसिटीला स्टोक युनिट असतं, स्टोक. तर 1 स्टोक बरोबर किती असतं? 1 स्टोक इज इक्वल टू असतं 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. 1 स्टोक इज इक्वल टू असतं 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. आता हे मीटर स्क्वेअर पर सेकंद मध्ये किती येईल? हे किती मीटर स्क्वेअर पर सेकंद येईल? SI मध्ये कसं कन्व्हर्जन करणार? तर आपल्याला माहित आहे आता 1 इंटू काय केलं मी, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असतं? 1 मीटर बरोबर किती असतं? 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर बरोबर किती येणार? तर 1/100. 1/100 मीटर म्हणजे येणार 1 सेंटीमीटर. बरोबर. हे 100 इकडे डिवाइड करतात 1 सेंटीमीटर काढायचं असेल तर. बरोबर. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर. म्हणजेच हे किती येणार? 10⁻². बरोबर मीटर येणार 1 सेंटीमीटर. खाली येणार 10⁻². तेच वर घेतलं 10⁻² मीटर. मग आता इथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर 1 सेंटीमीटर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीटरमध्ये मीटर स्क्वेअर पर सेकंद करायचं आहे मला. तर सेंटीमीटरचं मीटर करायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय घेणार? तर 10⁻² त्याचा स्क्वेअर, मग हे होईल मीटर स्क्वेअर पर सेकंद. ओके. सेंटीमीटर होतं त्याचं मला मीटर करायचं आहे. सेंटीमीटर किती असतं? 10⁻². 1 सेंटीमीटर बरोबर 10⁻² मीटर असतं, ते लिहिलं. पण त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर केला, झालं मीटर स्क्वेअर पर सेकंद. मग 10⁻² स्क्वेअर, 2 × 2 4, 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंद. म्हणजे 1 स्टोक इज इक्वल टू किती असतं? 10⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंद. म्हणजेच 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. 1 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. हे युनिट कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे कायनेमॅटिक विस्कॉसिटीसाठी. तर यानंतरचा एक स्मॉल पॉइंट फक्त. तर ही झाली कायनेमॅटिक विस्कॉसिटी. त्यानंतर टेम्परेचर कमी जास्त झालं, लिक्विडचं किंवा फ्लुइडचं टेम्परेचर कमी जास्त झालं तर विस्कॉसिटीमध्ये काय चेंज होतो ते एक ग्राफनुसार फक्त दाखवतो. विस्कॉसिटी कशी चेंज होते टेम्परेचरनुसार लिक्विड आणि गॅसेसमध्ये, ते फक्त आपल्याला बघायचं आहे. तर लिक्विडमध्ये काय होतं? लिक्विडमध्ये तर इकडं आहे विस्कॉसिटी, आणि इकडं आहे टेम्परेचर T.
तर लिक्विडमध्ये काय होतं, जसं जसं टेम्परेचर वाढेल, लिक्विडमध्ये जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तशी विस्कॉसिटी कमी होते. ती हे लिक्विडसाठी आहे. टेम्परेचर वाढत चालले, इकडे टेम्परेचर वाढतंय, टेम्परेचर वाढत चालले तशी विस्कॉसिटी कमी झाली लिक्विडमध्ये. ओके. आणि गॅसेसमध्ये जसं टेम्परेचर वाढेल विस्कॉसिटी वाढत जाते गॅसेसमध्ये. ओके, हे एक लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं फ्लुइडची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी होती विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटीमध्ये सुरुवातीला विस्कॉसिटीची डेफिनेशन, ते न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्याचं डेरिवेशन, त्याच्यावरून आलेला फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलावरून डायनॅमिक विस्कॉसिटी आपण कशी काढली, त्याचं SI युनिट कन्व्हर्जन्स, डेफिनेशन. त्यानंतर दुसरा टाईप कायनेमॅटिक विस्कॉसिटी, त्याची युनिट कन्व्हर्जन्स, डेफिनेशन, कोणती कोणती युनिट आहेत, CGS युनिट, SI युनिट, हे सगळं व्यवस्थित केलं तर याच्यावरचे MCQ तुम्हाला सुटतात. ओके, तर हे होतं या व्हिडिओ लेक्चरमधला हा पॉईंट होता. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढची प्रॉपर्टी बघणार आहे, सरफेस टेन्शन, लिक्विडची पुढची प्रॉपर्टी, फ्लुइडची पुढची नेक्स्ट प्रॉपर्टी. तोपर्यंत धन्यवाद.